गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आई माऊलीच्या पालखी सोहळ्याचा तिसरा दिवस. तर आम्ही सकाळी मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे गाईज. आणि आता चाललो आहे आई माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला. आणि पालखीचं दर्शन घेऊन आपण सर्व आपले पालखी बंधू आम्ही सर्व निघतोय. आजचा जो पल्ला आहे तो गाठायला. आणि आज आपण कारल्याला पोचणार आहे गाईज. तर आपला जो पहिला स्टॉप आहे नाश्त्याचा तो खोपोलीला आहे, हनुमान मंदिर. नंतर जो दुसरा आपला जेवणाचा स्पॉट आहे तो शिंगरोबा मंदिरच्या इथं आहे. आणि तिसरा डायरेक्ट कारल्याला. आणि आज बैरीनाथ वस्तादची जत्रा आहे, बैरीदेवाची जत्रा आहे. आई एकविराचा बंधू बैरीदेव, तर माहेर घरी बैरीदेवाची जत्रा असते, खूप मोठा जल्लोष असतो. तर आपण पालखी घेऊन तिकडे जातो, आपला आई माऊलीचा मानपान घेऊन. तर बैरीदेवाची जत्रा पण आपण ब्लॉगमध्ये बघणार आहेत आज. तर बैरीदेवाची पण भेट घेणार आहे, नंतर मग पालखी पुढे जाणार, कारण बैरीदेवाची भेट घेतल्याशिवाय पालखी पुढे जात नाही. तर गाईज बघूया आजचा दिवसाचा कसा जो काय आपला जातो दिवस आपला, आणि काय काय मजा मस्ती असेल ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो आज. तर चला कंटिन्यू राहा गाईज. सकाळचा तुम्हाला माहोल दाखवतो मी. बघा सगळे आता आंघोळ बिंघोळ करून रेडी होतात, काही जण आता उठतात. नाही, नाश्त्याची तयारी आतापासूनच. बघा, तर चला आता निघूया थोड्याच वेळात आपण. तो आता बॅगा ठेवायला चाललो आहे आम्ही एका टेम्पोमध्ये. आपले पोरांची सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. भाऊ लोकांनी पालखी घेतली, मयूर भाऊ आहे. बारा किलोमीटर, आता 10 किलोमीटर पार करायचं आहे तेव्हा नाश्त्याचा स्पॉट आहे. आजचा पल्ला थोडा लांबचा असतो खोपोलीचा, म्हणून लवकरच आम्ही निघालोय. सवय आहे, पण ऊन पडायच्या आधी आपण जेवढा कव्हर करू तेवढा भारी आहे. मग नंतर खोपोली मार्केटमध्ये जरा मजा मस्ती करायला भेटते आपल्याला घाटाखाली. तर आता पालखी दिली आपल्या भाऊ लोकांकडे. चाललो आम्ही पालखीच्या मागून मागून. तर गाईज बघा, इथेच ना मडचा वरदविनायक गणपती बाप्पांचा मंदिर आहे इथून आतमध्ये गेल्यावरती. तर बघा आता आम्ही याच वेशीवरून जातो दरवर्षी.
तर गाईज हे बघा आता 2 पालख्यांची भेट होते. दोन्ही पण पालख्या बालकुम गावाच्याच आहेत. तर बघा दोन्ही आई माऊलींची भेट होते. किती भारी क्षण आहे ना या. काहीच आलोय. सकाळचा जो नाश्त्याचा स्पॉट आहे तिथे 12 किलोमीटर न थांबता आम्ही पालखी घेऊन आलेलो आहे. आणि तिन्ही पण पालख्या आता इथे तिन्ही पालख्यांची भेट झालेली आहे. आता इथे नाश्ता करू आम्ही. माझा तो उपवास आहे, मंगळवार एक टाईम उपवास आहे. आता सर्वजण नाश्ता करतील, कॉफी वगैरे चहा वगैरे पितील. त्याच्यानंतर मग परत पुढचा पल्ला स्टार्ट करणार. आणि आता पुढचा डायरेक्ट स्टॉप आहे तो शिंगरोबा मंदिर घाट चढून. आता जरा वेळ आराम करू आणि मग जाऊ पुढे परत. आणि अजून मला थंबनेल एडिट करायचं आहे कालच्या ब्लॉगचा, तो पण एडिट करतो मी आता. की बघा कसा कोळी नाखवा बनवलाय बघा पालखीवरती. बघा फिशिंग करताना, मावरा पकडताना काल्हेरची पालखी आहे. पालखीवाल्यांचा नाश्ता टाईम आहे. मिसल आहे, कुठे कुठे पोहे आहेत, कॉफी न चहा. बाईने एक नंबर काम केलंय. सगळ्यांना कॉफीची सेवा करे. कॉफी घेऊन आला आम्हा सगळ्यांना, तिकडे जायला नको म्हणून. आम्ही लावलेत फोन चार्जिंगला जरा. आता घेतो कॉफी पिऊन, मग तुम्हाला परत निघताना मग कंटिन्यू करतो मी ब्लॉग. आणि भाई लोक आपले नाश्ता करत आहे बघा. आणि यांची परत अर्धी रात्र झालेली आहे. दिली ना कॉफी. आता परत चालू केलं आम्ही चालायला. आता खोपोली मार्केटमधून आपण जाणार आहे. खोपोली मार्केटमध्ये तुम्हाला टाईमपास आम्ही थोडा करायला ते दाखवतो. आणि नंतर मग शिंगरोबाचं दर्शन घेणार आहे. पण पहिले घाटामध्ये रील वगैरे काढत बसणार आहे, कारण फुल टाईमपास करत जाणार आता आम्ही. रील वगैरे काढत मजा मस्ती करत. ते बघा आपले भाऊ लोक सगळे आहेत आपल्याला. आता विमान आले लँडिंग करायला. बघ आता खोपोलीचा जो कमान आहे, कमानीजवळ आलोय. रस्ता इथून पण आहे, पालखी सर्व इथूनच जाते. पण इथून सरळ गेल्यावरती शॉर्टकट येतं. आम्ही शॉर्टकटने जातो मार्केटमधून फिरत 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 फिरत. हे बघा पालखी इथून आतमधून नाही जात, पालखी सरळ जाते रस्त्यातून. तर आता चला आपण जाऊया आतमधून मार्केटमधून जरा टाईमपास करत 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 करत. आणि आपले भाऊ लोक अर्धे ना इथं आलेले पुढं आणि थांबलेले कधीपासून. का इथं बसले बघा. कारण मयूर आणि बाकीचे भाऊ लोक माग येतात, त्यांची वाट बघतो आणि मग जातो पुढे त्यांना घेऊन. रस्त्यातनं खाट ठेवलेला भेटल्या, काही लोकांनी डायरेक्ट पलटी मारल्या बसायला. हे बाकीच्या लॉक करून ठेवलं तरी त्यांनी. हां तर आता रील काढायला थांबलं. रील काढत काढत जाणार आहे आम्ही. फुल टाइमपास करतोय खोपोलीमध्ये. चला आता पोचलोय घाटाच्या खाली. आता इथे घाटन देवीला नारळ फोडतोय. नारळ फोडून नंतरच मग पुढं आपण जाणार आहोत. तर बघा सगळ्यांनी नारळ वगैरे घेतलेत आपल्या भाऊ लोकांनी, आणि तिकडे पण गेले हे लोक नारळ आणायला. तर चला आता आपण पुढे जाऊन थांबू, तोपर्यंत हे लोक येत आहेत. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, हो तू
ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटूया माईला, चल ग सखे पंढरीला, विठ्ठल विठ्ठल. काय झालं, पाय भाजतात त्याने टेक्निक केले. आईच्या गावात बसलोय आराम करायसाठी. तर काहीच बघा, थोडं चालतोय, जाम वेळ थांबतोय, थोडं चालतोय, जाम वेळ थांबतोय. आणि हा आमचा रील्सचा स्पॉट आहे. इथं आम्ही रील्स बनवतो दरवर्षी. तर आता परत इकडे थांबायचं आम्हाला. त्याच्यानंतर मग परत जाऊ आता शिंगरोबाचा देऊळ गाठायला. कडची सनस्क्रीन भेटली म्हणून अशी लावायची बघा, ही अशी. लाईक करा, सबस्क्राईब करा. होली खेळतो होली. घरी निरमा पावडरने तोंड धुतो, नाही त्याला सनस्क्रीन लावायचे, लाईक घ्यायची. केल्याच्या साल्याने स्पेशल कर. इकडे कोण लावल. वाट लागले, वाट शिंगरोबाचा जो घाट आहे तो घाट चढता अजून शिंगरोबाचा देऊळ पण ना आला. आणि आम्ही रील बनवायसाठी थांबतोय मध्ये पूर्ण वाट लागून गेले. इकडे सगळे भाऊ लोक बसलेत, स्टॉप घेतलाय भजी खायला. माझा उपवास आहे म्हणून सकाळपासून आत्ता घेतलाय चिप्स. कॉफीच पिली होती सकाळपासून बस. फक्त आमचे दोन मुख्य मेंबर आम्हाला जॉईन झालेत, काही कारणामुळे आले नव्हते. आता हे आपल्याला जॉईन झालेत. तर चला आता शिंगरोबाचं मंदिर आल्यावरती शिंगरोबाचं दर्शन घेऊ आणि तिथून आपला जेवायचा स्पॉट फक्त 5 मिनिटावरती आहे. तर चलो आता फायनली शिंगरोबाचं देऊळ आलंय. काही दर्शन घेऊ, जरा बसू आणि लगेच जाऊ पुढे. घाट चढताना सगळ्यांची वाट लागली. अरे दर्शन घेऊन चालत होतो, लगे इकडं झाड दिसला आंब्याचा. पोरं आता आंबे पडतात का, तिकडून भरलंय आंबा पडतोय आंबा. हा बस टाकील ना. पडलं आंबा. हे परत कोण आणायला जाल, ते खाली गेलं. दम नाही एवढा खाली जावाला, पण वैताग आली बघ. नफा आंबा तो गरगडत गेलं खाली. ते पोचलो जाता बघा इथं वरती. झाला आता जेवायच्या स्पॉटला. हॅलो, नाश्त्याचे बोलतो, जेवायचे स्पॉट. जेवायला बसले पोरं. कवरे पास राहिले ते. आता 2 पालख्यांचं जेवण असतं एकत्र म्हणजे 2 पालख्यांचा स्टॉप आहे इथं. सारेगाववाले, त्याच्यानंतर आमची पालखी आणि अजून एक तिसरी पालखी कुठली तरी आलेली आहे यावर्षी. हे बघा दादा, माझा जो उपवास आहे, मी वेफर खाल्ले. आता जरा अंग टाकतो, आराम करतो. आता बाई लोक आपले जेवतील. जेवण
राहुलचा असा मेम्स आहे, कमी जेवलो. नको, उपास आहे, उपास आहे. व्हेज लेग पीस, वांगा लेग पीस. चला आता गुड नाईट. जरा वेळासाठी आराम. हे मटन नल्ली गाई आता आराम बिराम केलाय आणि परत चालायला स्टार्ट केलेला आहे. आता खोपोलीला आमचा स्टॉप आहे बजरंगबलीच्या मंदिराच्या इथं. तर इथून 3 किलोमीटर आहे. तर चला आता जाऊ. तिथून नंतर मग आतुरता आहे संध्याकाळची, कारण आज बैरीनाथ वस्तादची जत्रा आहे, बैरीदेवाची जत्रा आहे. तर बैरीदेवाशी पण जायचं आहे. बैरीदेवाला भेट द्यायला, दर्शन घ्यायला बैरीदेवाचं. तर चलो गाईज, आता बघू रस्त्यामधली जी काही मजा मस्ती आहे आता संध्याकाळची दाखवतो तुम्हाला. सगळी मित्रमंडळी आहे आणि अजून एक आपला मित्र आलाय बघा. मित्र रागातच आहे, अंगावर यायच्या तयारीत आहे. चला, आणि तिथं भरपूर मित्र आहेत आपले बघा, सगळे बसलेत कट्ट्या होऊन शकत. एक इकडं पण आहे, एक इकडं पण आहे बघ. सध्या आता खंडालाच पोहोचू गाईज. आता प्रॉपर खंडाल्यात घाट संपला. आता खाली दिसतो तो एक्सप्रेसवेनी पण जाऊ शकतो, पण आम्ही तिकडून ना चाललो. इथून बरा पडतो रस्ता. इथून आता पुढं आपण उतरूया, तुम्हाला दाखवतो मी. शॉर्टकट आहे पुढून कसा. आणि मलबेरीचे वगैरे झाडं आहेत. जर मलबेरी असतील तिथं लागलेल्या, दरवर्षीप्रमाणे या टायमाला पण काढून खाऊया मलबेरी. एकदम भारी भारी गोड गोड. मेन पल्ला आहे तो पुढचा आहे, कारण एकदा लोणावळ्यात पोचलो ना असं वाटतं का आत्ता पोचल. रस्ताच खपत नाही. जवळला असंच वाटतं का आत्ता पोचू. नंतर मग चालायला ना पाय पण नाही पुढं होत. मग जो कमी अंतर आहे तिकडं असं वाटतं का आता बसतं खाली, नंतर जाऊ असं करत आम्ही रात्री जातो. एकदा बैरीदेवाची पालखी फिरून आलो मग आमची मेन परीक्षा चालू होते. जो 3 दिवस कंटाळा येत नाही चालायला, तो तिकडं कंटाळा येतो चालायला. काय उपवासाठी घराचा पेरू घेतो आता, लाल पेरू खातो, कारण वेफरच खाल्ले सकाळपासून म्हणून. पालखीचा रूट आहे, इथून सरळ जातील पालख्या, पण आपल्याला शॉर्टकट माहिती आहे. तर आपण डायरेक्ट या बोगद्याचे तो उतरणार. बोगदा क्रॉस करून डायरेक्ट आपला चहाचा स्पॉट येईल. आणि इथं ना मलबेरीचे वगैरे झाडं आहेत, तर तुम्हाला झाडं दाखवतो आता मलबेरी लागल्यात का नाही. आपल्याला जाम शॉर्टकट माहिती पडलेत. येतो आपण पालखीला म्हणून. आणि हो एक्सप्रेसवेवरती डायरेक्ट निघणार आम्ही. लास्टचा जो बोगदा ना तिथं बघा, तुम्हाला बोललो होतो मलबेरीचा झाड आहे. हो मलबेरी लागल्यात पण वरतीच बघा, दिसत का तुम्हाला? लाल कलरच्या, लाल काल्या सगळ्या मलबेरी आहेत या. ते हाताजवळ नाही आहेत, लोणावळ्यात पण आपल्याला भेटतील. भरपूर झाडं आहेत या साईडला, इकडची बघा. सर्व मलबेरी आहेत, लाल काल्या लाल. जाम गोला करायचं पहिले, जाम. तर गाईज फायनली ना संध्याकाळचा जो नाश्त्याचा स्पॉट आहे, चहा नाश्त्याचा, तर तिकडं आलो आहे. तर बघा, ही आपली सगळी पब्लिक आहे आणि हा बजरंगबलीचं मंदिर आहे. तर या मंदिराच्या इथंच आपला चहा नाश्त्याचा स्पॉट आहे. पुढे चालत होतो. हे बघा, हा आहे आयशा विल्ला, लोणावळ्यातला हंटेड विल्ला, सगळ्यात फेमस. आणि बघा इथं रोल्स रॉयस उभी आहे, रोल्स रॉयस.
दिसते का रोल्स रॉयस? 3 करोडाची गाडी Abandoned पडली. पण एकदम थाटात. मुंडीचा प्लॅन चालले वाटतं. गाडीला इंजिन लावायचा प्लॅन चालले मुंडीचा. मुंडीचा प्लॅन चालले गाडीचा इंजिन लावायला. इंजिन लावायचा प्लॅन चालले मुंडीचा. कशी तुम्हाला दाखवलेलं ना मलबेरीचे झाड आहेत. हे बघा इथे पूर्ण झाड भरलं बघा असं मलबेरीने. काल्या ते तिकडे ते साईडला मलबेरी आहे. काल्या सगळ्या ते साईडला काढता. आता एक काढतो जमा करतो आम्ही. या टोपीमध्ये जमा कर. अरे आली आहे. हे बघ हे पण वरती काले आहेत. हे बघ बघ थांब ना मग हलू नको ना. ते वरती स्प्रिंग रोल मल बापरे. अरे कौरव होता तुम्ही 2-3च आणल्या. संपवल्या खाल्ल्या पण यांनी. हे बघा आपली मागे कोणतरी पडलं मलबेरी झाल्यावरती. कसं आहे? जबरदस्त आहे. हे बघ भारी आहे का? ट्रॅफिक बघा किती आहे. आज तर काय नाही, उद्या अजून बेकार ट्रॅफिक असणार. सगळी लोक जत्रेसाठी आलेत. काही लोकांना अजून नाश्ता करायचा आहे. आता परत थांबणार आहे. आता थांबतच चाललो आहे आम्ही सारखं. बाबा यायचं असेल तर ये. घेऊन येणार नाही ते. त्याचा द्या माझं काय त्याचा वडापाव. ती कोणाची का वडापावची? आहेस वडापाव खाल्ला आणि बघा या लोकांना असं पट्टा दिला. पकडत यांना असं धावत आणलेलं आहे. 15 मिनिटात तिकडून डायरेक्ट वाकसाईच्या टोल नाक्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. आता आला टोल नाका वाकसाईचा. फटाफट आणलं यांना. नाही तर अजून आलो पण नसतो. 8 वाजला असे यांनी मागच आपल्याला. दोघांना पण घेऊन आलो आम्ही. टोल नाका मागे सोडला आम्ही. आपले भाऊ लोक बसलेत. ये रे आता त्या थांबून टाइमपास करतो मी. आलो वाकसाईला. आता माहेर घराशी चाललोय. आणि आमची पालखीचं दर्शन पण झालेलं आहे. भेट झाले बैरी देवाची. गर्दी बघा, इथली गर्दी आहे. आम्ही आलो आणि बैरी देवाची पालखी आली. नशीब बघा आपला.
भैरीदेवाशी जाऊन आलो आहे आणि आमचं नशीब बघा किती भारी. आमची मंडळाची पालखी भैरीदेवाचं इथं दर्शन घेऊन निघाले. त्याच्यानंतर भरपूर टायमानंतर आम्ही गेलो भैरीदेवाशी. जसं आम्ही एंटर केलेच भैरीदेवाची जी मेन पालखी आहे मंदिरातली ती पालखी निघाली होती. तर लगेच आम्हाला गेल्या भैरीदेवाचं दर्शन भेटलं. त्याच्यानंतर आतमध्ये पण खूप भारी दर्शन भेटलं. फोटो वगैरे पण काढायला भेटलं एकदम क्लिअरवाला. आणि आता येऊन जरा बसलो आम्ही इथं साईडला, कारण आपल्या करण भाऊच्या अंगात वारा आलेला. त्याच्यासाठी आम्ही आता इथं साईडला येऊन बसलो. जरा त्याला थोडा रेस्ट देतो आता आम्ही. मग आता आम्ही ना प्लॅन आमचा हाच होता की रात्रीच्या 1 वाजला 12 वाजले तरी पण चाललं. आम्ही आता आस्ती जाणार एकदम थोडा थांबत. आणि मी असा विचार केला आहे 12 वाजेपर्यंत आम्ही करणार होतो, पण आस्ती आलो तरी पण. आता आम्ही इथे कारला गेटवर थांबणार आहे. भरपूर वेळ आता इथे जरा बसू, कारण आम्ही नॉनस्टॉप आला तर तिकडून जरा पायांना आरामात जाऊ आम्ही आता इथून पुढे. आपल्या इकडं असं तर गाईज आपली मंजिल आलेली आहे फायनली. आई माऊलीचा कारला गावाला पोचलो आहे. आता इथे थांबूया आपण आपल्या भाऊ लोकांची वाट बघत. स्वर्ग सुखाचा प्रवास दिवस 3रा आणि स्वर्गाशी पोचलोय आपण. बोला आई माऊलीचा उदो. म्हणजे उद्यापासून आहे ना मोठ्या गाड्या आतमध्ये सोडणार नाही. पालखीच्या गाड्या ज्या आहेत त्या आजच्या आज आणि फुल चेकिंग असणार आहे. कारण जत्रेला काही गालबोट ना लागला पाहिजे, काही हे ना झालं पाहिजे म्हणून. आणि इतर पहिला चेकपॉईंट आहे. असे 3-4 चेकपॉईंट बनवले तिकडे. आम्ही आता चाललो आहे. आपले सगळे भाऊ लोक बघा, सगळे आम्ही एकत्रच आहे लास्टपर्यंत. आईच्या इथे पोचसपर्यंत एकत्रच आता जाऊ. आमचा जो स्पॉट आहे तिथे कोणाला आम्ही मागं नाही ठेवला, पुढे नाही ठेवला. आम्ही एकमेकांसाठी थांबत आलेलो आहे. तर जाऊन आता तिकडे काहीच करणार नाही, फक्त जेवून हातपाय वगैरे म्हणजे जाऊन फ्रेश वगैरे होणार, जेवणार, डायरेक्ट झोपून जाणार. कारण उद्या लवकर दर्शनासाठी जायचं आहे. जेवढा लवकरात लवकर दर्शन होईल तेवढा लवकर आपण फ्री होणार. कारण नंतर मग गर्दी झाल्यावरती दर्शन टाईम लागेल आणि पालखीची लाईन वेगळी असते. तर आमच्या पालखीच्या लाईनमध्ये दर्शन होऊन जाईल उद्या. सो गाईज आलो आहे आता. आमचं जो स्टॉप आहे तिथे पोचलो आहे. आपले 3 भाऊ लोक मागं आहेत ते त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. आता इथून आतमध्ये गेलो तर लगेच आपला जो पालखीचा स्टॉप आहे आजचा तर तो आहे वस्ती आहे. मॅक्स भाऊ बघा इथे आहे. सोनी मॅक्स बोल एकदा इथे स्टार गोल्ड जिओ सिनेमा. आपला स्पॉट. जेवून झोपले वाटतं सगळे. जेवून झोपायची तयारी आहे. अजून आम्ही येऊन जेवलो नाही. का बाडी नाही जेवायला बसल्या बरोबर टाईमवर आले. कालू की जवानी आलू. गाईज बघा आल्या पहिला आई माऊलीचा दर्शन घेतलं आपल्या पालखीचा आणि मग आता हातपाय धुवून जेवायला बसू. जेवणाचा आजचा मेनू बघा काय पनीर चिल्ली आहे आणि फ्राई राईस आहे. तर यात जेवायला बघा आपले भाऊ लोक सगळे बसले जेवायला आणि मी उपवास सोडवते दिवसभराचा आता. मी असं ओपनमध्ये झोपायचं डिसाईड केलेलं आहे. हे बघा आता इथं अर्धी पोरं इकडे आहेत अर्धी पोरं. आजची रात्र आम्हाला कलका दिन आपण उद्याचा आपला प्लॅन अलग आहे थोडा. काय आता जेवलो उपवास सोडला आणि आता आराम करतो. ब्लॉग वगैरे एडिट करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर करा लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. तर भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्रीराम. काय झाले बोलतो.